हॅलो हाय गुड मॉर्निंग, मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. सो काय विहान, काय चालू आहे तुझं? हा काय चल इकडं, हा ये दाखव. सो मी हा स्टँड घेतला की विहानला हा लागतो, सो तो घेऊन मग हाय 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 करते. सगळ्यांना हाय कर, हाय कर सगळ्यांना, हाय गुड मॉर्निंग बोल. सो चला, आज संडे आहे आणि मी काल म्हणजे आज मी शॉर्ट व्हिडिओ टाकेन, त्यामध्ये तुम्ही बघालच की मी आप्यांचं भिजत घातलं होतं काल 1-6च्या दरम्यान असं. सो मी लवकर उठली होती, मग तेव्हा ते काय आलं नव्हतं. मी म्हटलं चला हा 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 हाय 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 हो हाय सगळ्यांना हा. सो ते लवकर आलं नव्हतं, मग तोपर्यंत म्हटलं चला बाकीची कामं आवरून घेते. सो आंघोळी कपडे वगैरे बाकीची कामं आवरलेली आहेत आणि मग ते आता आलेलं आहे. मग तो आम्ही नाश्ता वगैरे बनवून घेते मी. आणि आता 2 दिवसावर वटपौर्णिमा आहे, तर नेमकं बरोबर 2 दिवस अगोदर संडे आलेला आहे, म्हणजे बरोबर आपल्याला सगळी तयारी करता येते. तर म्हणजे हे आहेच. सो आज घरी म्हणजे जाणार आहे का बाहेर? हे जाणार आहेत पण थोड्या वेळासाठी जातील, असं काय पूर्ण दिवस जाणार नाही. सो थोडासा वेळ भेटेल मला आज, तर मग मला चला म्हटलं आज तयारी करून घेऊ, कारण पार्लरमध्ये पण जायचं आहे, आयब्रो वगैरे क्लीनअप वगैरे करायचं आहे. सो म्हटलं की हे थोडंसं आता एकदा पार्लरमध्ये गेलं की 1-2-3 तास जातातच, किती जण आहे म्हटलं. त्यात मेन म्हणजे संडे तर थोडीशी रश असतोच तिथं. काय बाया काय तिथं ह्यांचं काय चालू आहे, तर मग थोडंसं ते आपण आवरायचं आहे. बरीच बाकीची पण थोडीशी तयारी करून घेते, आज संडे आहे त्यामुळे. काय काय तुला काय इथे ठेवायचं आहे का? थांब मी ठेवून देते. ठेव, थांब सोड. हा ठेवलं, हा हा ठेवलं की इथं. सो तर मग चला आता सगळ्यात अगोदर नाश्ता करून घेते. बावगा गेलाय तिथं. अरे जी बावगा, चल 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 पटकनी, बावगा आहे. सो विहान काय शांत बसायला बघत नाही. हो बावगा आहे तिकडं. भू सांग सगळ्यांना बावगा आहे, जायचं नाही. हा जायचं नाही, बावगा आहे. हा सांग जायचं नाही ना, बावगा आहे म्हण सगळ्यांना. तिकडं सगळे जातात बघ तिकडं. नाही नाही म्हण, हा नाही जायचं, तिथं बावगा आहे. सो आता विहान काही गोष्टींना बिलकुलच ऐकत नाही, म्हणजे जसे की दरवाजाची कडी काढणे, बाहेर जाणे, सारखं आतमध्ये जाणे. तर त्या गोष्टीसाठी मी त्याला कधी कधी म्हटले, आता मला माहिती आहे हे चांगली गोष्ट नाही त्याला बावगा येणे म्हणून थोडंसं घाबरणं, पण तो ऐकत नाही. त्यामुळे कधी कधी असं अंगाला इथून पडला नाही की मग त्याला खूप लागेल, कारण परवाच 2 दिवसाच्या पूर्वी बेडवरून पडलेला आहे. नशीब त्याला लागलं नाही म्हणून. सो त्यासाठी मग थोडंसं असं सांगावं लागतं. जमल्यास हेअरकट पण करते म्हणते मी, कारण जवळजवळ मी गावी जायच्या अगोदर केला होता, आता बरेच दिवस झाले आणि केस खूप म्हणजे खूप गळायला लागलेले आहेत. सो थोडंसं इकडे नाचायला लागलेलं आहे, कारण यांना टेन्शन आलं असेल की विहानला घ्यावं लागेल. हे जाणार आहे थोडा वेळ बाहेर, पण तरी मी विहानला यांच्याकडे देऊन पूर्ण दिवस मग असं करते ना, मीच पूर्ण दिवस तुमच्याकडे विहानला ठेवते आणि मग मीच जाते बाहेर. सो थोडा वेळ घेते, म्हणजे विहान झोपलेलं बघून जाईल, म्हणजे मलाही कसं निवांत. आता एकदा गेलं की 1-2 तास जातातच, कारण संडे म्हटलं की थोडीशी गर्दी वगैरे असते. बघा ना ह्याला काय म्हणतोय, हा ऐकतच नाहीये. हा हे घे. सो हे इथं विहानचं असं चालूच असतं. आता जाम भूक लागलेली आहे, कारण मी पडदे सकाळी काय काय होतं ते सगळं धुवून टाकलेलं आहे. तर आता कडकडची भूक लागलेली आहे, पण डबल नाश्ता करण्यापेक्षा म्हटलं तर वेट करूया आणि मग नाश्ता म्हणजे एकत्र नाश्ता वगैरे असतील तर. आता ते झालेलं आहे, कट वगैरे करून ठेवलेलं, पटकन नाश्ता बनवून घेतो मी आणि बघू कसं काय काय होतं, आधी कुठं काय म्हणतात ते. सो स्टे ट्यून, ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विहानचं आमच्या काय चाललेलं असतं मला काही कळत नाही. हां चल, हां ठेवते. प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवावी लागते. इथं ठेवू का? ठेवू इथं? नाही. दिला का तू?
इकडे बघू जरा. वावरले आता. हे गेले होते मार्केटमध्ये कारण आंबे आणायसाठी खास विहानसाठी म्हणून. सो हे आंबे वगैरे घेऊन आलेले आहेत. त्यानंतर मग हे खूपच कंटाळा आले होते त्यामुळे जेवले वगैरे आणि मग म्हटलं की थोडा वेळ आराम करतो. सो मी म्हटलं ठीक आहे तुम्ही आराम करा आणि मग मी काही ह्यांना डिस्टर्ब केलेले नाही आहे. त्यामुळे मग आता थोडंसं मी जाते पार्लरमध्ये कारण खूपच अवतार झालेला आहे. तो थोडंसं चेंज करून येते आणि थोडा स्वतःसाठी पण वेळ देऊया म्हटलं आता. थोडं थोडं चालू करूया म्हणून मग थोडंसं बघते आता कसं काय काय आहे. अगोदर गर्दी नसेल आणि मी दरवेळेला ज्यांच्याकडून आयब्रो करून घेते ना सो त्या असतील तर आयब्रो वगैरे करून घेते नाही तर नॉर्मल रेग्युलर क्लीनअप वगैरे करून येते. सो बघू आता काय काय विहान ते खालती गेलेले आहेत. जायचं होतं मला ॲक्च्युली दुपारीच पण सगळ्या कामामध्ये थोडासा वेळच होऊन जातो म्हणून म्हटलं चला आता बघू तरी. सो स्टे ट्यून. बाय बाय विहान. सो मी आले होते पार्लरमध्ये. सगळ्यात तर अगोदर आयब्रोज वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग इथं क्लीनअप करायला घेतलं. घरी बऱ्याच वेळेला करण्यामध्ये आणि पार्लरमध्ये करण्यामध्ये खूप सारा डिफरन्स येतो. इथं थोडंसं करून घेतलं की छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. आता दर महिन्याला काय ना पॉसिबल होत नाही पण जेव्हा कधी वेळ असेल काही फंक्शन असेल तेव्हा मात्र मग करून घ्यायचं कारण थोडंसं छान वाटतं. चेहरा वगैरे क्लीन वगैरे होतो. सो मग मी इथं क्लीनअप वगैरे करून घेतलं. नॉर्मल हे फ्रूटचं होतं. सो कधी कधी स्वतःलाही वेळ देणं थोडंसं जरुरी असतं त्यामुळेच म्हटलं चला आता वेळ आहे तर मी घरी आलेली आहे. आणि विहान शांत बसून दे म्हणून नाही तर विहानला मखाना भाजून दिलेला आहे. आज नॉर्मल प्लेन मखाना भाजून दिलेला आहे. नाहीतर कधी कधी मी काय करते 5-6 मिनटं छान मखाना लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आणि थोडंसं तूप आणि त्याच्यामध्ये हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं. तेही बटर टाईप म्हणजे छान लागतं. जसं डीमार्टच्या बाहेर पॉपकॉर्न वगैरे भेटतात ना त्या टाईपमध्ये लागतं. आणि कधीतरीच क्वचित मग थोडंसं गूळ वगैरे टाकून देते. आता थोडीशी गडबड आहे म्हणून मी आज शेअर केलं नाही पण नक्कीच मी येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. 2-3 प्रकारे आपण देऊ शकतो. आणि विहानचा आवाज बघा नुसता गोंधळ चालू असतो त्याचा. तर आता बनवायचं आहे जेवण. बघूया काय काय बनवायचं आहे. सो चला मग बघूया. सो आता बरेच दिवसापासून नाही चिकन म्हणत होते पण आणलंच नव्हतं आम्ही. आता तुम्हाला तर माहीतच नाही मी जास्त नॉनव्हेज आणतच नाही. केलं तर फक्त अंडीच करतो. आणि काल म्हणजे करायचं होतं पण नेमकं सॅटर्डे पण होतं आणि त्यामध्ये एकादशी पण होते. आता आवर्जून माहीत असेल त्या दिवशी अन्न थोडंसं नको वाटतं म्हणून मग आज संडे होता म्हणून मग हे आणून ठेवलं होतं. सो आल्यावर पटकन ना मग हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि ना थोडंसं चिकन 65 करायचं होतं कारण हा माझ्याकडे घरी मसाला होता आणि कॉर्नफ्लावर पण होतं म्हणून म्हटलं चला करूया. तर इथं मी दही टाकलं आहे, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि हा चिकन 65 मसाला टाकला आहे. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर मी नंतर वरतून टाकलं होतं आणि एक अंडा घेतलेला आहे. हे सगळं छान मिक्स करून ठेवून दिलं. आता त्यानंतर मग नॉर्मल आपलं भाजी आणि आमटीचंही चिकन होतं असं त्याला पण मग आलं लसूण वगैरे सगळं लावून ठेवलं आणि त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून ठेवलं. आणि नेमकं माझं हेअरकट करायचं राहून गेला कारण खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि मग ज्या मेन आहेत ना तर त्याच नाही होत्या. त्यांचा थोडासा ॲक्सिडेंट झाला होता तर त्या आल्या नव्हत्या पार्लरच्या. मग म्हटलं जाऊ दे आता नाही करत नेक्स्ट टाईम करते. नाही तर मग मला हबीबमध्ये वगैरे करायला आवडतं. लास्ट टाईम केला होता ते तर खूप छान केला होता. सो म्हटलं बघू नाही तर मग हबीबमध्ये करेन. आणि हे नसल्यामुळे मग मला थोडंसं पुढे रिक्षाने जायचं यायचं नको वाटलं त्यामुळे मग मी डायरेक्ट घरीच आली. त्यानंतर मग इथं जिरा राईस वगैरे करून घेतला मी. थोडंसं भाकरी वगैरे करायचे राहूनच गेल्या कारण मग खूप वेळ होत होता आणि त्यानंतर मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं. एखादी साडी बघायची होती मला वटपौर्णिमेसाठी कारण माझ्या मोस्ट ऑफ साड्यांना सगळ्या गावीच आहे. तिथं थोड्या आहेत पण त्यामध्ये ना बघायला लागणार तर मला कोणती घालायची कोणती नाही. मग म्हटलं चला एखादी तर चांगली असेल तर बघून घेते, आवडली तर घेते. म्हणून मग आवरायचं पण होतं. बाकी साडी बघायची होती म्हणून आलेलो आहोत. बघू आता आवडली तर घ्यायचं. हां काय म्हणतोस? मम्मा आहे की मम्मा आहे का इथंच? चला. सो इथं काही साड्या बघितल्या पण त्याच होत्या. असं लेटेस्ट कलेक्शन काही दिसत नव्हतं आणि आता खूप लेट पण झालं होतं. असं 8 वगैरे वाजले होते. मग बाकीच्या दुकानमध्ये जाऊन बघण्यामध्ये खूप लेट झाला असता आणि मी जेवणही काही बनवलेलं नव्हतं म्हणजे चिकन वगैरे बनवायचं होतं. मग म्हटलं चला आता राहू दे यांना नेक्स्ट टाईम कधी तर अगोदर थोडीशी तयारी करून ठेवेन. आता आहे त्यामधले चिकन तर घालता येईल. आणि हे जाताना मार्जी महोत्सव म्हणून इथं होतं तर विहान जाताना गाडीवरून बघून वाव करत होता म्हणून म्हटलं चला जाताना त्याला थोडंसं नाही का दाखवू. मग आम्ही इथं आतमध्ये गेलो. म्हणजे सगळं इथं ना लहान मुलांना पाणी वगैरे सगळं ट्रेन्स वगैरे सगळं म्हणजे छान छान होतं. इथं लहान मुलांचंच होतं सगळं तसं आणि थोडे फूडचे वगैरे हे होते. सो आम्ही विहानला थोडंसं दाखवलं. तर ह्यामध्ये एकट्याला बसवायचं म्हणजे थोडंसं रिस्कीच वाटत होतं मला आणि तो बसणारही नव्हता. मग त्याला बाहेरूनच थोडंसं दाखवलं आणि मेन म्हणजे ते पाणी वगैरे गोल गोल फिरतात ते उंच त्यामध्ये मलाही बसायला म्हणजे खूप भीती वाटते. त्यामुळे मी पण काही बसू शकत नव्हती. एकदा बसली होती पण ते वरतून जेव्हा खालती येतं ना तेव्हा जीव पार मुठीत घेऊन बसावा लागतो. मग त्यामुळे
त्यामुळे काही मीही बसणार नव्हते. सो विहानला मग काही नॉर्मली हे सगळं दाखवलं. आणि इथे इतकं सगळं बलून्स वगैरे काय काय विकायला होते, पण विहानचं कधी असा हट्ट नसतो की ते बघून तो मागतो वगैरे, असं कधीच नाही. आणि ते नेमकं काय करतात ना, लहान मुलांच्या बरोबर समोर असं घेऊन येतात जेणेकरून ती मुलं रडून घ्यावी म्हणून. आता मी बऱ्याच वेळेला बघते इथं घेऊन येतात, पण विहान काय अशा गोष्टींना कधी रडत नाही. मग घरी आले, पटकन चेंज वगैरे केलं. खूपच लेट झाला होता, 9 सव्वा 9 झाले होते. मग म्हटलं चला पटकन हे 65 तेवढं तळून घेतलं. मग मी बाकीचंही सगळं जेवण आवरलं. त्यामध्ये मला यांची खूप मोठी मदत होते. सो मसाला वगैरे सगळं म्हणजे सुक्का आणि जे काही आमटी असते ती ह्यांनीच बनवली होती. मग मी हे बनवून घेतलं आणि त्यानंतर मग मस्त असं आम्ही जेवण केलं. सो चला तर मग असा होता आजचा आमचा दिवस. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.